तू फार फिटनेसच्या ह्याच्यावर टाकत नाही. मध्यंतरी एखाद दुसरं योगाचे रील्स वगैरे तू टाकलेले होतेस, बट आय नो फॉर अ फॅक्ट की तू ते सगळं करतेस. सो आम्हाला तुझी ही जर्नी जरा सांगशील का, की कधीपासून तुला फिटनेसचं महत्त्व जाणवलं आणि तुला असं वाटलं की नाही यार आपल्याला हे करायला पाहिजे? सो मी लहानपणापासून ॲथलीटच होते. ओके. इंटर स्कूल म्हणजे आजही माझ्या शाळेतल्या कोणत्याही मुलामुलीला जे माझ्या 5 वर्ष आधी आणि 5 वर्ष नंतरचे पण असतील, तर तू त्यांना विचारलं तर दरवर्षीची चॅम्पियनशिपची ट्रॉफी ही माझ्याचकडे असायची. तू कोणता गेम खेळायची? आय वॉज अन ॲथलीट. रनिंग वॉज माय फोर्टे, पण अदरवाईज लॉंग जम्प अमुक पण रनिंग बेसिकली मी स्प्रिंट करायचे. आणि सो काय झालं की लॉंग डिस्टन्स रनिंग, रोड रेसेस किंवा म्हणजे लिटरली इंटर स्कूल म्हणा, अगदी म्हणजे गाईड आणि स्काउट्सचं पण एक वेगळं इंटर स्कूल व्हायचं, तिथे पण मी शाळेला रिप्रेझेंट करायचे. आय वॉज अ खो खो चॅम्प, सो शाळेतली हाऊस कॅप्टन. सो आजही तू माझे लेग्स बघितले, दे आर ऑल टोन्ड बिकॉज दे बीन टोन्ड करेक्ट. चाइल्डहुड. तू तुझं फिजिक तसं दिसतंच, यु नो, यू लुक लाईक अ फिट पर्सनॅलिटी. सो मग काय झालं, मला ना मध्ये निमोनिया झाला आणि लॉंग डिस्टन्स रनिंग करत होते त्या काळात, आणि निमोनिया नंतर माझे ना लंग्स खूप वीक झाले. लाईक माय लंग्स ओनली हॅड लाईक 50 to 60% ऑफ कॅपॅसिटी वगैरे असं काहीतरी झालं. आणि त्यानंतर व्हॉट आय डिस्कवर्ड वॉज मला श्वास घ्यायला त्रास होतो किंवा मला स्टॅमिना नाही राहिला. शॉर्ट डिस्टन्स मी धावू शकते, 100, 200, 400, बरोबर. बट ते जे मी 18 किलोमीटर, 15 किलोमीटर, 3-6 किलोमीटर हे जे करायचे, दॅट जस्ट वेंट फॉर अ टॉस, दॅट नेव्हर हॅपन्ड अगेन. सो माझा फोकस नंतर मी जेव्हा ॲक्ट्रेस झाले तेव्हा ह्याच्याकडे वळला की माझं जे शरीराचं टोनिंग आहे हे तसंच राहिलं पाहिजे. पण कुठे ना कुठेतरी मला ती नेहमी खंत भासायची की हा माझा स्टॅमिना का नाही वाढत. आणि मग त्यासाठी म्हणून मी कथ्थकची सुरुवात केली. सो एक जिमिंग करत म्हणजे मी डेफिनेटली वेट्स करायचे जेव्हा मी ऍक्टिंग करत होते प्रॉपरली. मी ऑलवेज इन टू वेट्स. मग बिक्रम योगा म्हणू नका ते करून झालं. मग कथ्थकनी ना मला जो स्टॅमिनाचा प्रॉब्लेम होता, कारण वेट्सला यू डोंट नीड स्टॅमिना, तुमचे रेप्स झाले, यू सिट फॉर अ बिट, देन अगेन यू डू. पण वेन आय स्टार्ट डुइंग कथ्थक तेव्हा मला त्याचा खूप, कारण की रियाजच तुमचा 1.5 तास चालला, तुमचे क्लास किंवा परीक्षेसाठीची तयारी 2 तास तुमची परीक्षा चालणार आहे म्हटल्यावर तुम्हाला एक तुमची तयारी पाहिजे ना तेवढ्या स्टॅमिनाची. तर तिथे कुठेतरी तो स्टॅमिना जरा बरा झाला. सो माय वर्कआउट रेजिम जर तू विचारलं इन शॉर्ट इज समीर बरोबर वेट ट्रेनिंग करणं, पण पर्सनल चॉईस इज ऑलवेज योगा. करेक्ट. अच्छा, पर्सनल चॉईस इज ऑलवेज योगा. पण मग आता तुझा दररोजचा पॅटर्न इज योगा. मग तू कोणत्या टाईपचा योगा करतेस का असं काही नाहीये? सो मी ना खूप वेरियस ट्रेनर्सना त्यांच्याबरोबर ट्रेन करते. असं नाहीये की काही लोक असं करतात की नाही माझा 16 वर्ष एक ट्रेनर आहे वगैरे, जे मी नाही, विच इज फेअर ऑल्सो, की एकाबरोबर आपलं ट्युनिंग होतं वगैरे. पण मी वेगवेगळे खूप ट्रेनर्स ट्राय केले आणि त्याच्यात मग एक ट्रेनर होती ती थोडंसं पिलाटीज आणि योगा अशाचं मिश्रण करत होती. मग अयंगार योगाच कोणीतरी करत होतं, एकदम हार्डकोर. मग त्याच्यानंतर आता एक आहे जो म्हणजे आमच्या बिल्डिंगमध्ये बऱ्याच जणांना ट्रेन करतो, तो चेअर आणि बऱ्याच गोष्टींचा प्रॉप्स वापरून करतो. सो आय डिड अ मिक्स ऑफ एव्हरीथिंग. करेक्ट. पण मला सांग की तू 2 गोड मुलींची आई आहे, जुळ्या मुली आहेत, आणि इट्स अ ब्लेसिंग ऍक्च्युली. म्हणजे मी नेहमी प्रे करत होते की यार, म्हणजे मी प्रेग्नेंट होते तेव्हा की मला प्लीज मुलगी होऊ दे, आणि इथे तुला 2 मुली झालेल्या आहेत, तर यू आर लाईक ब्लेस्ड वन. तर त्यावेळेस तू काही एक्सरसाइजिंग केलंस का, किंवा आता तू आई होणार आहेस म्हणून काही बदल केलेस का तुझ्या फिटनेससाठी किंवा तुझ्या एकंदर हेल्थसाठी? सो मी जेव्हा आई होत होते, जेव्हा मी प्रेग्नंट होते, तेव्हा माझी मोनोकोरियोनिक डायॲम्निओटिक अशी प्रेग्नन्सी होती. म्हणजे माझी दोन्ही बाळं एकाच प्लासेंटामधून जेवत होती आणि ते वेट खूप होतं त्या प्लासेंटासाठी. तो जर प्लासेंटा निघाला तर ते आय वुड लूज बोथ ऑफ देम. सो माय प्रेग्नन्सी वॉज बेड रिडन प्रेग्नन्सी. म्हणजे बाकीची जे लोक जे वर्कआउट वगैरे एवढं पोट घेऊन नाही, सॉरी, मला झोपायचं होतं. आय वॉज स्लीपिंग ऑन द बेड फॉर 9 months, म्हणजे 8 months प्रिसाइजली, आणि 8 months 1 week मध्ये आय वॉज डिलिव्हर्ड. पण या, सो इट वॉज बेड. आणि 5th month मध्ये मला थोडंसं बाहेर जायची परवानगी होती, जी मी थोडीफार गेले. बट अदरवाईज गिळायचं जेवायचं झोपायचं, गिळायचं जेवायचं झोपायचं हेच चालू होतं माझं.